स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे सर्व 1,80,000 विद्यार्थी आहे यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहे. आजचं जे अपडेट आहे ते विद्यार्थी मित्रांनो ते अपडेट आहे 1ली ते 5वी करिता कोणत्या विद्यार्थ्यांना संधी असणार आहे, कट ऑफ कसा कमी असणार आहे आणि यावर्षी जागा का असणार आहे, कमी का असणार आहे, स्पर्धा का कमी असणार आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. पहिल्यांदा आपण माझ्या चॅनलला आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे कोणतेही अपडेट असेल किंवा इतर माहिती असेल आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की 1,80,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 2,11,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. 30,000 विद्यार्थी यात कमी झालेले आहे, म्हणजे स्पर्धा आपली कमी झालेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 1ली ते 5वीला जर तुम्हाला शिकवायचं असेल तर त्या शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, आपली पात्रता काय, तर तुमचं डीएड होणं गरजेचं आहे, 12वी पास असणं गरजेचं आहे आणि सीटीईटी किंवा टीईटी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे. मग हे सीटीईटी किंवा टीईटी झालेले विद्यार्थी हे किती असतील? 1,80,000 जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये किती असतील, तुम्हाला किती वाटते? विद्यार्थी मित्रांनो, हा आकडा अत्यंत कमी आकडा आहे. या अत्यंत कमी आकडा असल्यामुळे ही जी स्पर्धा आहे जागा जास्त असणार आहे आणि स्पर्धा कमी असणार आहे. जागा जास्त का? कारण महाराष्ट्रामध्ये 27,000 ग्रामपंचायत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक शाळा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी एक शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा, लक्षात घ्यायच्या. आणि ह्या ज्या शाळा आहेत या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, त्यात खाजगी शाळा आल्यात, त्यात नपा मनपाच्या शाळा आल्यात, त्यानंतर समाज कल्याणच्या शाळा येतील किंवा त्यात आपल्या आश्रमशाळा येतील. ह्या संपूर्ण ज्या जागा आहेत त्या 1ली ते 5वीच्या ज्या जागा आहेत ह्या सर्वाधिक जागा असणार आहे. पण याची अर्हता असणारे विद्यार्थी मात्र अत्यंत कमी असणार. त्याच्या मागची कारण काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे 2011ला झालेली भरती आणि या भरतीनंतर एकही भरती 2017 पर्यंत झालेली नाही, म्हणजे गेली 6 वर्ष ती भरती झालेली नव्हती. 2017 मध्ये ही भरती झाली. विद्यार्थी मित्रांनो, या 2017 मध्ये विद्यार्थ्यांनी टीईटी दिली आणि 19 मध्ये ही भरती झाली. मग 2013 पर्यंत किंवा 2012 पर्यंत डीएडचा काय होता, कल होता. खूप जास्त प्रसिद्धी होती डीएडची. ज्या वेळेला डीएड मध्ये विद्यार्थी, ज्या वेळेला 12वी मध्ये विद्यार्थी 75-80% घ्यायचे, त्यावेळेला विद्यार्थी काय करायचा किंवा गुरुजी काय म्हणायचे की डीएड कर. कारण डीएड वर विद्यार्थी नोकरीची शाश्वती नव्हती, परंतु डीएडला त्यावेळेला नोकरीवरची शाश्वती होती. त्यामुळे प्रत्येक शिक्षक हा डीएड कर म्हणून आपल्या विद्यार्थ्याला सांगायचा आणि विद्यार्थी डीएड करायचा. त्यावेळेला डीएडची कॉलेजेस खूप जास्त कॉलेजेस होती. पण आता 2023 मध्ये जर तुम्ही बघितले किंवा 25 मध्ये बघितले तर ही कॉलेज कोणती आहेत? प्रायव्हेट कॉलेज सर्व बंद झालेली आहेत. राहिलेली कॉलेज कोणती आहेत? तर फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कोण असतील तर या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फक्त मुली आणि मुलीच प्रवेश घेत असतात. आता कुठे या 3 भरत्या झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचा कल डीएड कडे वाढलेला आहे. मग हे जे डीएड झालेले पास झालेले विद्यार्थी होते त्यात काय झालं तर हे सर्व विद्यार्थी 2013 पासून तर 2017 पर्यंत एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा असेल किंवा पोलीस भरती असेल या सर्व परीक्षांचा अभ्यास करायला लागले. आणि कोणी पोलीस झाले, कोणी मंत्रालयात क्लर्क झाले, कोणी एमपीएससीतून पीएसआय झाले, कोणी तहसीलदार झाले, तर कोणी डीवायएसपी किंवा डेप्टी कलेक्टर झाले. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने विद्यार्थी जे नोकरी भेटते त्या नोकरीवरती लागलेले होते. आणि हे सर्व सर्वाधिक विद्यार्थी कोण होते तर डीएड झालेले विद्यार्थी होते. मग 2017 मध्ये जी भरती झाली, 19 मध्ये जे भरती झाली, 17ला जी काही नोटिफिकेशन आलं आणि या सर्वची प्रक्रिया सुरू झाली पवित्र पोर्टलची, त्यावेळेला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा त्यावरती विश्वास हळूहळू बसायला लागला. तरी सुद्धा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीटीईटी टीईटीचा फॉर्म भरलेला नव्हता. टेटवरही त्यांचा विश्वास नव्हता, कारण सरकार भरतीच करणार नाही या ठिकाणी असं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं. आणि मग विद्यार्थी काय ते भरती देत नव्हते. परंतु ज्या विद्यार्थ्याला वाटत होतं ते कसे बचे टीईटी पास झालेले होते आणि विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत झालेले विद्यार्थी ते टीईटी सीटीईटी पास होते आणि विद्यार्थ्यांनी टेट दिली आणि पहिल्याच वेळेला विद्यार्थी त्या ठिकाणी मोफत म्हणजे 1ही रुपया न देता पवित्र पोर्टलवर विश्वास ठेवून कशी बशी ती भरती 2019 मध्ये कंप्लीट झाली आणि विद्यार्थी त्या ठिकाणी फुकट नोकरीवर लागले आणि शिक्षक झाले. तेव्हा कुठं विद्यार्थ्यांचा विश्वास बसायला लागला आणि अशा पद्धतीनं पहिल्या भरतीमध्ये म्हणजे पवित्र पोर्टलच्या 19च्या भरतीमध्ये ते डीएडचे काही जे विद्यार्थी होते ते डीएड झालेले विद्यार्थी लागले. मग त्यातील राहिलेले विद्यार्थी कोण होते तर जे 22 मध्ये जे विद्यार्थी लागले ते 22 मध्ये विद्यार्थ्यांना विश्वास बसला आणि पुन्हा जे सीटीईटी किंवा टीईटी जे काही 3 वर्षामध्ये झाल्या यानुसार विद्यार्थी टीईटी सीटीईटी पास झाले आणि ते डीएड झालेले विद्यार्थी या 2022 मध्ये सुद्धा लागले. मग आता 2023 ची किंवा 2025 ची जी भरती आहे यामध्ये सुद्धा जे काही 19 मध्ये नाही लागले
जे 22 मध्ये नाही लागले असे सर्व डीएड झालेले विद्यार्थी हे कुठे आहेत, या 25च्या भरतीमध्ये आहे. म्हणजे डीएड होणाऱ्यांचा विद्यार्थ्यांचा जो काही टक्का आहे तो अत्यंत कमी होता. त्यातही सीटीटी टीईटी पास असणाऱ्यांचा विद्यार्थ्यांचा टक्का कमी होता आणि जागा मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर 1ली ते 5वीच्या शाळा या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत, नगरपालिकेच्या शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत, नगर परिषदेच्या शाळा आहेत. त्यामुळे या जागा जास्त असणार आहे आणि विद्यार्थी मात्र कमी असणार आहे. त्यामुळं आपल्या डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी आहे आणि हा जो कट ऑफ आहे हा ओपनचा असो ओबीसीचा असो हा 110च्या खाली येणार आहे. महिला भगिनींचा कट ऑफ 100च्या खाली येणार आहे, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी. आणि त्यातही एसटी प्रवर्गातील जर मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्यांचा कट ऑफ 90च्या खाली येईल, 100च्या खाली येणार आहे. आणि अशा सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असणार आहे. या एसटी बांधवांसाठी हा सुवर्ण काळ आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इथून जर तुम्हाला नोकरी नाही मिळाली तर विद्यार्थी मित्रांनो पेसा भरती असणार आहे. 12,000 पदांची जी काही अधिसंख्य पदांची भरती असणार आहे तीही भरती आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीनं हा सुवर्ण काळ असणार आहे आपल्या नोकऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी. आणि जी एनटी आहेत, विजय एनटी आहेत, जे बांधव आहेत आपले किंवा महिला भगिनी आहे यांचा सुद्धा कट ऑफ हा 100च्या खाली येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त जागा ज्या कोणाच्या असणार आहे तर 1ली ते 5वीच्या जे डीएड धारक आहेत, जे सीटीटी पास आहेत, टीईटी पेपर 1 पास आहेत अशांना संधी मिळणार आहे. आणि स्पर्धा मात्र आपल्यात कमी आहे कारण बीएड झालेले विद्यार्थी खूप जास्त आहे. कारण बीएडचा कल सुद्धा हा 2011-13 पासून कंटिन्यू होता आतापर्यंत सुद्धा. आणि मधल्या काळात पुन्हा यावर्षी सुद्धा पुन्हा एक अफवा आलेली होती की डीएड बंद होणार आहे, फक्त बीएडच राहणार आहे. पण अजूनपर्यंत डीएड बंदचं काही चाललेलं नाही आणि बीएड 1 वर्षाच्या संदर्भातही काहीच नोटिफिकेशन एनटीसीएनं आणलेलं नाही. त्यामुळे जे आहे ते सुरू राहणार आहे. तुम्हाला हे जो काही अपडेट मी तुम्हाला सांगितलं आहे या अपडेट बद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुमचं स्वतःचं मत सुद्धा व्यक्त करा. माझ्याशी बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणाऱ्या जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.